सागरी सुरक्षा आणि संयुक्त राष्ट्रांच्या संरचनेत सुधारणेच्या मुद्द्याला भारताचं प्राधान्य असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या म्युनिक सुरक्षा परिषदेत त्यांनी भारताची धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली। भारत हा केवळ स्वतःच्या सीमांपुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे, असं जयशंकर यांनी या परिषदेत सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रातल्या मुक्त आणि सुरक्षित व्यापारासाठी भारताचं योगदान मोलाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या परिषदेत जयशंकर यांनी UNAT अजेंड्यावर अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तच्या विषय पत्रिकेवर विशेष भर दिला। संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत असताना ही संस्था अधिक सर्वसमावेशक आणि प्रभावशाली बनवण्यासाठी सुधारणांची प्रक्रिया वेगवान होणं गरजेचं आहे। विशेषतः या संघटनेत ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांचं प्रतिनिधित्व वाढवण्यावर भारताचा कटाक्ष आहे, असं ते म्हणाले। दहशतवाद, हवामान बदल आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आव्हानांविरुद्ध लढण्यासाठी जागतिक सहकार्य आवश्यक असल्याचं आवाहनही जयशंकर यांनी यावेळी केलं।